आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रॅवीला हे सगळं तर मान्य असतं. रॅवी म्हणत असते की चालेल चालेल ठीक आहे, मी तर ॲक्सेप्ट करते, आपण करूया हे सगळं काही. मग आता त्यांचं तर हे ठरलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता मॅक म्हणत असतो की चला फायनली सगळं काही झालं आहे, तर मग आता आपण पुढच्या प्लॅनिंगला सुरुवात करायची का. मग तेव्हाच ना शरूसुद्धा रॅवीला म्हणते की तुला प्रॉब्लेम नसेल, पण तुला ना आता या नाटकाचा भाग व्हायचा आहे. सो आता आम्ही सांगू ना तसं सुरुवात करूया, हेही आता ठरतं. मग नेमकं काय करायचं हे ठरत असतानाच ना इकडे आता जय म्हणत असतो की ते तर सगळं ठीक आहे, पण 1 मिनटं थांबा, आपण कुठून आणि कशी सुरुवात करायची आहे ते ठरवूया. तीच आत्ता जयला थोडं ऑकवर्ड होत असतं. जय म्हणत असतो की ठीक आहे, आपण हे सगळं तर करतो आहे, पण तिथे ना आता मॅक जो आहे तो म्हणतो की तू फुल ऑन तयार आहेस ना. मॅकने विचारल्यानंतर आता ती म्हणत असते की हो मी तयार आहे, पण मला थोडा वेळ द्या. थोडा वेळ दिलात ना तर मी जरा विचार करते, सगळ्या काही गोष्टी ठरवते, मग आपण ठरवूया काय करायचं आहे ते, असंही आता बोललं जातं. तेच आता त्याआधी ना सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट ए शायनर, मला ना तुला तेच सांगायचं आहे की तू ना आधी प्रॅक्टिस करून घे की कसं वागायचं आहे, कोणाशी कसं बोलायचं आहे ना त्याची, म्हणजे तुला समजेल. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ठीक आहे, मग कसं वागायचं आहे काय नाही हे आता तुला आपण सांगूया. मग आता ती लोकं ना प्लॅनिंग करत असतात, आणि जेव्हा ती लोकं प्लॅनिंग करत असतात ना तेव्हाच मात्र आता शरूला जय म्हणत असतो की राहू दे या सगळ्या काही गोष्टी. आणि मग आता सुरू होतं. जयला आता शरू ट्रेनिंग देत असते, कारण ती आता म्हणत असते की बघ एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्यात आधी ना तुझी जर चोरी पकडायची असेल ना तर तुझी चोरी पकडेल ती म्हणजे तुझी आई, कारण तुझी आई तुझ्यावर एकदम लक्ष ठेवून असते, आणि जर तिच्याकडनं अडकून गेलास तर मग बोलू नकोस मला, असंही आता ती मुद्दामून त्याला बोलत असते. जेव्हा आता ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता शांत राहावंच लागणार असतं. आणि मग आता तो म्हणतो की ठीक आहे ठीक आहे. मग तेव्हाच शरू म्हणत असते की चल बाबा मी येते, आणि असं बोलून शरू आता तिकडनं चाललेली असते. जशी आता शरू तिकडनं जात असते ना तेच आता जय शरूला म्हणत असतो की आता काय, शरूला आता ना तो दरवाजा उघडता येत नसतो. खरं तर ना ती नाटक करत असते की तिला तो दरवाजा उघडता येत नाही याचा. मग आता ती जशी नाटक करते ना तसं मात्र आता म्हटलं जातं की अच्छा तुला दरवाजा उघडता येत नाही, इतका सिम्पल आहे आणि तो तुला ओपन करता येत नाही आहे, असं बोलून तोच आता तिला तो डोर वगैरे ओपन करून देतो. तेव्हा शरू जयला म्हणत असते की तुझी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ना, यासाठी तर मी तुला हे सगळं करायला लावलं, मलाही बघायचं होतं की किती येतो. अरे तुला माहिती आहे का, गर्लफ्रेंड असेल ना तर तिला ना आधी स्वतःहून तू दरवाजा उघडून द्यायचा असतो, तसंच असतं. मग आता देतोयस ना मला डोर ओपन करून, असं आता ती त्याला बोलत असते. जसं आता ती त्याला बोलते तसं आता हळूवारपणे का होईना तो तिला आता डोर ओपन करून देतो. जसं आता तो डोर ओपन करून देतो तसं शरू म्हणते की आता असं. मग तेव्हाच रॅवी येते. रॅवीसुद्धा आता म्हणत असते की काय चाललं आहे. मग आता ती जय सर नाही सॉरी स्वीटहार्ट, मला डोर ओपन करून दे ना, असं तर रॅवी बोलते. तसं मात्र आता या जयची विकेटच पडते. जयला काही सुधरत नाही, कारण ती चक्क आता त्याला स्वीटहार्ट वगैरे बोललेली असते. मग ती स्वीटहार्ट बोलते तसं मात्र आता इथे ना घाबरायला झालेलं असतं, काही सुधत नसतं, काय करावं तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे मात्र आता सगळीजणं स्वामींसमोर हात जोडून उभे असतात. नुकतीच आता त्याने एक मोगऱ्याची स्पेशल अशी अगरबत्ती लावलेली असते. तेवढ्यातच शरूसुद्धा येते. शरू म्हणत असते की यार आज वातावरण खरंच ना खूप भारी आहे, पूर्ण घरात मोगऱ्याचा सुगंध दरवळतोय. मग तेव्हाच ती सांगते की मी आज नवीन अगरबत्ती लावली ना त्याचाच. मग आता चौघही जण मिळून तिचा आता आशीर्वाद घेत असतात. मग तेव्हाचा आशीर्वाद जसं घेतात तसं मात्र आता शरूचं सुरू होतं. ती म्हणत असते की देवा सगळं काही चांगलं होऊ दे, सगळ्या काही गोष्टी नीट होऊ दे, असं देखील आता ती म्हणत असते. तेच आता शरू हे सगळं करत असताना घरात पसरलेला पूर्णपणे दरवळणारा सुगंध तो मात्र तिला आता वेगळंच काहीसं सांगून जात असतो. तेच ती म्हणत असते की आज ना जरा एकदम छानच वाटते. मग तेव्हाच दुसरीकडे मात्र म्हटलं जातं की हो छान तर वाटतंय. मग आता तेच आता शरू आता नेहमीप्रमाणे बोलत असते की मला भूक लागली आहे यार, चला ना प्लीज ना, पटकन मला काहीतरी खायला द्या यार, असं आता ती बोलत असते. आणि जी आता जेव्हा तसं बोलते ना
तसं मात्र इकडे आता सुरू होतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आसावरीला कळलेलं असतं की गौतमचा वाढदिवस आहे आणि यासाठी ती स्पेशल असा गौतमसाठी शिरा बनवत असते. तर आता शरू म्हणते की आज काय चाललंय काय, म्हणजे मला समजेल का, मग आज काही स्पेशल आहे का. तेव्हाच ती म्हणत असते की हो, मी हा स्पेशल शिरा बनवते गौतमसाठी. गौतमचा उद्या वाढदिवस आहे ना. खरं तर मला माहीत नव्हतं शरू, पण थँक्यू, तुझ्यामुळे मला कळलं. नाही तर मला कळलंसुद्धा नसतं. मग तेच आमच्या वाढदिवसाला कधी असा केक वगैरे बनवला गेला नाही, त्यासोबत शिरा काय गोडाचंच काही बनवलं गेलं नाही. हो, तुझ्या वाढदिवसाला आई बनवत असते ना. मग तेच मी बोलते ना, आई बनवत असते, तू कुठे काय बनवतेस. बरं बाबा, पुढच्या वेळेपासून तुझ्या बड्डेला मी बनवेन. मग तर झालं. ते काही आहे ना, शिरा आवडतो ना गौतमला खूप छान असा, म्हणून त्याच्यासाठी शिरा बनवते. अच्छा, गौतमसाठी स्पेशल शिरा बनवते, आमच्यासाठी काही नाही ना. हो कळतं आहे ना. मग आता मला ना त्याला सरप्राईज द्यायचं आहे गं शरू, म्हणून मी प्लॅन करते की त्याला ना काहीतरी सरप्राईज द्यावं म्हणून. मग आता कसं द्यायचं ना मला काहीच कळत नाही आहे. मग तेव्हाच ना इकडे ती म्हणत असते की मला ना सगळ्यात पहिल्यांदा विश करायचं आहे, मग कसं करू. आणि मी आता एवढं शिरा बनवून वगैरे रात्रीच्या वेळेला नेला तर पुन्हा ना आईला कळेल, आईला हे होईल. मग काय करू, आई काय मला एकटीला सोडणार नाही. शरू, तू चल ना गं माझ्यासोबत. शरू म्हणते की बरं ठीक आहे, मी येते, बनव तोपर्यंत शिरा, आपण जाऊया गौतम जिजूंना सरप्राईज देऊया. मग आसावरीसुद्धा खुश असते. आसावरीनेसुद्धा आता गौतमला सरप्राईज देण्यासाठीचं प्लॅनिंग वगैरे पूर्ण तयारी तिने करून ठेवलेली असते. आणि तेव्हाच प्लॅनिंग ती करत असते ना, तेव्हा मात्र शरूचीसुद्धा तिला साथ असते. शरू मुद्दामून ना आता आसावरीला चिडवत असते, तुला काय म्हणे तर सरप्राईज द्यायचे. शरू आता बाहेर जाते तर तिथेच ना आता गाणं गात अनु बसलेली असते झोपाळ्यावर. अणूला आता ते गाणं ऐकून तर छान वाटत असतं. अनु गाणं गुणगुणत असते. तिच्या मोबाईलमध्ये बघून तिचं आता हे गाणं गुणगुणणं हे सगळे काही प्रकार सुरू असतात. आणि तेव्हाच ना हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता मध्येच ना पमासुद्धा येते. आणि पमा म्हणत असते की कसलं सुंदर गळा आहे गं, म्हणजे तुम्हाला सांगू का, जेव्हा तुमच्या वेळेला मी प्रेग्नंट होती ना तेव्हा मी अशीच गाणी ऐकायची, त्यामुळे तुमचा गळासुद्धा हा इतका छान माझा रेखीव गाणं गातो आहे असंही आता बोललं जातं. हो का, असं का, अच्छा तुमची लव्ह स्टोरी आम्हाला कळते लव्ह स्टोरी, असं बोलून आता त्याची मजा घेतली जात असते. तेच आता दुसरीकडे ना गौतम थोडा विचार करत असतो. तो विचार करतो आणि ठरवतो की काय चाललंय काय हे. असं वाटत असतं की पहिल्यांदा आपल्याला आसावरीने विश करायला हवं, पण आसावरी काही केल्या विश करत नसते. आणि विश करत नसल्यामुळे ना आता टेन्शन आलेलं असतं. मग आता काय करावं काही समजत नसतं. तर तेव्हाच ना दुसरीकडे जय आलेला असतो. आणि जय जसा येतो ना तसं जय म्हणतो गौतमला की काय आहे, एकटाच काय बडबडत बसला आहे. मग तेव्हा एकटा नाही, ते काय आहे ना, माझा बड्डे आहे, तर मला असं वाटत होतं की माझ्या बड्डेला मला सगळ्यात आधी विश ना हे आसावरीने करायला हवं. पण आसावरी काही मला आता विश करणं शक्य नाही दिसत आहे, कारण आसावरी बघ ना, ती तर अजूनही आलीसुद्धा नाही आहे, तिला माहितीसुद्धा नाही आहे. मग तिने मला कधी विचारलंच नाही तर मी तरी तिला कसं सांगणार ना. तेव्हाच मी तिला आता सांगू का की माझा बड्डे आहे म्हणून. तेच आता जय म्हणतो की बघ, प्रत्येकाला बड्डेचं एवढं काही नसतं, पण तुला आता बड्डेबद्दल एवढं वाटते, पण तू नको वाईट वाटून घेऊ, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, असं बोलून आता तो तिला समजावायचा प्रयत्न करत असतो. तो जेव्हा त्याच्याशी बोलत असतो तेवढ्यातच ना आता इकडे त्याचा फोन वाजतो. आणि आसावरीचा फोन आलाय हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा आता तो लगेचच ना कॉल रिसीव करायला जातो. मग तेव्हाच तिकडनं हा चाललेला असतो. आणि जेव्हा तिकडनं तो जात असतो ना तेव्हा त्याला अडवलं जातं. आणि तेव्हा त्याला म्हटलं जातं की थांब ना, बघू ना आसावरी काय बोलते हे ऐकायचं असतं. म्हणूनच मग आता जयला थांबवून घेतलेलं असतं. आसावरीने अर्जंटमध्ये मी लवकरात लवकर तुम्ही या, मला जरा गरज आहे तुमची, असं बोलून त्याला लोकेशनला बोलवलेलं असतं. तर त्याचा बड्डे असतो, सो त्याला सरप्राईज द्यायला बोलवलेलं असतं. छोटंसं का होईना आसावरीने सजावट केलेली असते, बलून्स लावलेले असतात आणि हॅपी बड्डे हा बॅनर लावलेला असतो. तिने स्पेशली शिरा बनवलेला असतो आणि त्याचसोबत एक कॅप आणलेली असते. जसा तो येतो तसं आता त्याच्यासमोर ती कॅप त्याला देते आणि त्याच्या डोक्यावर कॅप तिने घातल्यानंतर इकडे आता जेव्हा गौतमला भरवायला जाते ना तेव्हा गौतम जसं एक घास खातो ना शिऱ्याचा,
तसं त्याला तो शिरा खूप जास्त आवडतो. तो म्हणतो कसला कमाल झाला यार शिरा, खरंच ना मला खूप आवडला. आणि तेव्हाच ना तो तिच्या हाताने शिरा खातो आणि वर तो तिलासुद्धा शिरा भरवतो. आणि मग काय यांचं थोडंसं का होईना आता हे रोमॅन्टिक मुमेंट्स सुरू असतात. तेच आम्हीही आहोत, जरा भान बाळगा असं शरू म्हणत असते. जय आता म्हणत असतो की मला वाटलं काय झालं. तेच गौतमही तिला म्हणतो अगं तू इमर्जन्सीमध्ये अर्जंट असा फोन केलास ना तर आम्ही घाबरलो, म्हणूनच तर दादासुद्धा माझ्यासोबत आला बघ ना. हो हो सॉरी हां. सई आता आसावरी जयला बोलत असते. तेच आता गौतम आणि आसावरीला एकांत वेळ मिळायला हवा असं शरूला वाटत असतं. म्हणूनच शरू आता जयला म्हणत असते की शायनर जरा ये ना. तो म्हणतो की आता काय, पण आता या शायनरला कुठे कळत असतं, शायनर कुठे एवढा ह्याच्यामध्ये असतो प्रेमात वगैरे, त्याच्यामुळे त्याला काही कळत नसतं. पण शरूला माहिती असतात ना ह्या सगळ्या मुमेंट्स, म्हणून शरू विचार करते की या शायनरला बाजूला घेऊन जाऊया जेणेकरून ह्यांना स्पेशल मुमेंट्स एन्जॉय करता येतील. त्यामुळेच ना आता शरू म्हणते की शायनर जरा चल ना, आणि असं बोलून त्याला बाजूला घेऊन जाते. जय म्हणतो की आता काय काम आहे तुझं. तेव्हाच आता जयला शरू सांगत असते की तुला कळतं का रे, जरा काहीतरी कळतं, डोक्याचा भाग आहे. अरे त्यांच्या स्पेशल मुमेंट्स आहेत ते थोडे आपल्याला सांगणार आहेत की तुम्ही जरा बाजूला जा वगैरे. अरे त्यांना प्रायव्हसी हवी असते, तुला कळत नाही का. खरंच ना तुला कसं कळणार ना, कधी कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला असशील तर ना, अरे जरा तुझ्या भावाकडनं शिक, जरा शिक. भावाकडनं जेव्हा शिकशील ना तेव्हा तुला समजेल की कसं असतं ते. हां ते तिथे जय शांत बसलेला असतो. शरू त्याला आता सांगत असते की तुला प्रत्येक गोष्टीची ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे, कारण तुझ्या बाबतीतसुद्धा तुझ्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत राहणार आहेत. त्यामुळे तुला ना तुझी गाडी पुढे सरकावी लागणार आहे, तुला माहिती आहे का. मग आता त्यांच्या स्पेशल मुमेंट चालू असतानाच ना जयचं चुकून लक्ष जातं. मग तेव्हाच जय म्हणत असतो की हे सगळं काय चाललं आहे यांचं, आणि ते सुद्धा आपल्यासमोर. तेव्हा आता शरू म्हणते की असू दे ना, त्यांचं लग्न होणार आहे आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी आवडतात. तुझ्यासारखा तुझा भाऊ अनरोमॅन्टिक नाही आहे, तो रोमॅन्टिक आहे, त्याला कळतं, समजलं ना. असंही बोलून आता मात्र ती मुद्दामून त्याला शांत करत असते. पण जयला हे सगळं बघून ना ऑकवर्ड फील होत असतं. पण आता त्याला ना या सगळ्या गोष्टी सांगत असतानाच शरूला आता जय म्हणत असतो पण हे सगळं चुकीचं आहे ना. शरू म्हणते की गप यार, तुला काहीच कळत नाही, सगळं चुकीचं आहे म्हणे, गप्प बस तू, तुला काही कळत नाही. तुला मी सांगते तर तुलासुद्धा ह्या सगळ्यामध्ये माहीर व्हायचं आहे हां, कारण जेव्हा रॅवीसोबतसुद्धा तुला असं वागायचं आहे ना तेव्हा तू प्रॅक्टिस करायची. तुमच्या मोठ्या माणसांमध्ये कसं करतात रे, ते असं जरा जवळ येतात आणि मग तसं एकमेकांच्या गालाला गाल लावतात, तशी जरा प्रॅक्टिस कर. जरा ती प्रॅक्टिस केलीस ना तरच काहीतरी होणार आहे. असंही आता ती त्याला बोलत असते. आता बघ माझा हा हात आहे ना, हा हात समज तू रॅवी आहे, आणि मग आता ह्या रॅवीला तुला आता किस करायला जवळ यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना जयसाठी थोड्या अवघड असतात. जय थोडा आता विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की हे मला काही जमणार नाही, मी पहिले सांगतो, असं आता त्याने डायरेक्टली तिला सांगितलेलं असतं. शरू म्हणत असते की जमणार कसं नाही, तुला जमवावं लागणार आहे, कळलं का. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की जय जो आहे तो शरूला म्हणत असतो की मलाही जमणार नाही. शरू म्हणते जमणार नाही, नाही जमवायला लागणार आहे, करायला लागणार आहे, त्यामुळे शांत राहायचं आणि करायचं. बघ आता हा माझा हात आहे, तो समज की रॅवी आहे आणि रॅवी आहे आणि तुला जवळ यायचं आहे. आणि तेव्हाच ना दुसरीकडे आसावरीने हाक मारलेली असते, म्हणून शरू टर्न घेते आणि तेव्हाच जय इथे हातावर तिच्या हात ठेवायच्या ऐवजी त्याने आता थेट ना गाल जे आहेत ते आता शरूच्या गालाला लावलेले असतात. शरूच्या गालाला जसं तो आता गाल लावतो तसं मात्र दोघंही जण एकमेकांकडे पाहू लागतात. आता मात्र त्यांचा इथे भलताच असा रोमांस सुरू होतो. मग तेव्हाच इथे आसावरीने आवाज दिलेला असतो, पण त्या गोष्टीकडे सुद्धा आता लक्ष नसतं. तेव्हाच ना इकडे आता शरू म्हणत असते की हो हो आले. मग तेव्हा इकडे जय म्हणत असतो की काय रे, तुला मी सांगते काय आणि तू करतोस काय, आणि ना तू खरंच रे सगळ्या काही गोष्टी ना जशा सांगितल्या आहेत ना तशाच करतोयस हां. असंही बोलून आता ती त्याची मजा घेत असते. खरंच ना तू कुचूपुचूच आहेस, असं बोलून आता ती त्याची मजा घेत असते. जय म्हणत असतो की तू गप्पा बस, तू सांगितलंस तसं मी केलं आहे, मग आता मी सांगते तसं सगळंच करणार आहेस का तू. असंही शरू आता जयची मजा घेत बोलत असते. जयला कळतच नसतं काय या मुलींचं करावं ना, काहीच त्याचं डोकं चालत नसतं. त्यामुळे आता तो थोडासा विचार करत असतो. तेच आता शरू आणि जय जे आहेत ते समोर असलेल्या गौतम आणि आसावरीकडे जातात, कारण त्यांनीसुद्धा आवाज देऊन बोलवलेलं असतं. गौतम आसावरीचा जबरदस्त असा रोमांस रंगलेला असतो. जबरदस्त रोमांस रंगलेला असतानाच ना शरू आता जयला म्हणत असते की चल चल जरा ना तुझ्या भावाकडनं काहीतरी शिक, बघ कसं एकदम भारी करतोय ते.
मग तेच आता गौतम आसावरीला भेटतो वगैरे आणि उद्याच्या पार्टीचं इन्व्हिटेशनसुद्धा तो देतो. आणि त्यानंतर आता तिकडनं गौतम आणि जय जायला निघतात. गौतम आणि जय जसे तिकडनं जातात ना, तसे आता दुसरीकडे पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आता या गौतमचा वाढदिवस असतो, त्यामुळे त्याचं औक्षण वगैरे व्यवस्थित आता केलं जातं. त्याचं औक्षण वगैरे केल्यानंतर आता तो सगळ्यांच्या पाया वगैरे पडतो आणि तेव्हाच ना तेजस्विनी म्हणत असते, काय मग आज आता किती वर्षाचा झालास, असं बोलून त्याची मजा घेत असते. तेच दुसरीकडे मात्र आता आजी म्हणत असते की आता लवकरच एकदा का डोक्यावर अक्षता पडल्या की सगळं चांगलं होईल. तेव्हा तेजस्विनी म्हणते की काय आई सारखं सारखं लग्न लग्न तेच लावून ठेवले, दुसरं काहीतरी बोल ना, असं बोलून ती आता म्हणत असते. नाही दुसरं कशाला काय बोलायला हवं, जे आहे ते आहे तेच मी तुला सांगते. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं, हे तर होत असतं. मग आता संध्याकाळी माझा बड्डे करायचं तर तुम्ही ठरवलं हे मला दिसतंय, मग आता अजून काय. मग आजी म्हणत असते की बघ तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे आणि मग आता ते सरप्राईज दिलंही जातं. मग तेव्हाच आता ते सरप्राईज बघून तो खुश होतो. तेजस्विनी म्हणते की आज अजून तुझ्यासाठी सरप्राईज आहे, ते म्हणजे आता तुझा बड्डे तर करायचा आहे, मग त्यामुळे आता लवकर यायचं आणि मग काय संध्याकाळी एकदा का लवकर आलास ना का तू, मग आपण सेलिब्रेशन करूया. मग त्याचंच म्हणणं असं असतं की तुम्ही हे तर सगळं डिसाईड केलं आहे, पण तुम्ही या बड्डे पार्टीला आसावरीच्या फॅमिलीला बोलवले ना. तेजस्विनी मुद्दामून नाही असं म्हणते. मग तो थोडा नाराज होतो. तेच आता आजी म्हणते की नाही रे, असं काहीसुद्धा नाही आहे, सगळ्यांना बोलवलेलं आहे, काळजी करू नकोस तू. मग आता तिथे तो खूप जास्त खुश होतो. आणि दुसरीकडे मात्र आता तो विचारत असतो जयला की दादा तू पण मला म्हणाला होतास की तू काहीतरी सरप्राईज देणार आहेस, ते कोणतं सरप्राईज देणार आहेस, दे ना. मग आता तो म्हणतो की तुला ते सरप्राईज संध्याकाळी भेटेल. आता जयला बहुतेक या पार्टीमध्ये ना त्या रॅबीला त्याची गर्लफ्रेंड आहे हे सांगून द्यायचं असतं आणि त्यासाठी हे सेलिब्रेशन आता त्यांनी करायचं ठरवलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.